रात्रीच्या जेवणात मस्त असं बनवायचं आहे पालक वरण। छान अशी हिरवीगार मस्त पालक आणलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण घेतलेली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 टमाटर, 2 कांदे। आता आपल्याला पालक बारीक चिरून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। आता चिरून झालेली आहे पालक। तर आता आपल्याला टोमॅटो कांदा कट करून घ्यायचा आहे आणि मी त्यात टाकत आहे ह्या 7-8 मिरच्या पण चिरून टाकलेल्या आहेत। आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजायला टाकायचं आहे। खूप छान लागतं हे पालकाचं वरण, नक्की एकदा बनवून पहा। पातळ असं मस्त एकदम टेस्टी लागतं। भरपूर सारी पालक घातलेली आहे, मस्त असं हिरवं हिरवं होणार आहे। त्यात टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ, हळद, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, सगळं हे असं आपण शिजायला टाकलेलं आहे। आणि इकडच्या साईडला मी बाजूला गॅसवरती पातेलं ठेवणार आहे, लगेच भात पण शिजून घ्यायचा आहे। रात्रीच्या जेवणात भाजी पोळी खाऊन कंटाळा आलेला आहे, त्यामुळे मस्त असं छान टेस्टी पालकाचं वरण आणि भात बनवायचा आहे। तर व्हिडिओ नक्की पहा, पूर्णपणे स्किप न करता। बघू शकता आता पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। तर इकडं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे 1.5 ग्लास। आता तो निवडून घेतलेला आहे, स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे 1-2-3 पाण्याने। खूप छान लागतो इंद्रायणी तांदळाचा भात, मस्त असा चिकट चिकट होतो। चला व्हिडिओ पूर्णपणे पहा, आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा। तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे। तर आता टाकलेला आहे मी भात शिजायला ठेवला होता पाणी, त्यात तांदूळ टाकलेला आहे धुवून। तर आता झाकण लावून ठेवायचं आहे, मस्त आपलं लवकरात लवकर होणार आहे वरण आणि भात। तर मी इकडं लसूण सोलून घेत आहे, भरपूर सारा लसूण सोलत आहे। सकाळी पण डब्याला भाजीला होतं, वेळ नसतो सकाळी सोलायला, त्यामुळे एकदा सोलून डब्यामध्ये ठेवणार आहे। आत्ता पण आपल्याला टाकायचं आहे भाजीला आणि उरलेला होईन आपल्याला सकाळच्या भाजीला, त्यासाठी ओला लसूण आहे थोडा, त्यामुळे पटापटा होत आहे। 1-2 गड्डी घेतलेला आहे मी। बघू शकता लसूण सोलून झालेला आहे आणि मी तवर इकडं लसूण वाटून घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ही 2 बेडकी मिरची घेतलेली आहे। वरणामध्ये खूप छान टेस्ट लागतो ह्याचा। तर बघू शकता इकडं वरण पण झालेलं आहे। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे, तरच झाकण निघणार आहे। आणि इकडे भात पण झालेला आहे, दोन्ही पण गॅस बंद केलेले आहेत। आता आपल्याला पूर्ण थंड होऊन काढून घ्यायचं आहे। बघू शकता इतका मस्त वास सुटलेला आहे वरणाचा, खूप छान। टोमॅटो, कांदा, जिरं, हिरवी मिरची टाकलेलं एकदम भारी लागत आहे। तुमचे जर घरात लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना असं पण देऊ शकता, बिना मिरचीचं असं हाटून वरण खूप छान लागतं। वरण चिकट चिकट इंद्रायणी तांदळाचा भात, त्यावरती तूप, लहान मुलांना, मोठ्याला आणि आपल्याला असं पण जर आजारी असतील, सर्दी खोकला तापाला भाजीपोळी काही खावं वाटलं नाही तर आपण हे असं बनवू शकता। खूप छान, प्यायला तर लई भारी लागत होतं, सूप कसं असतं तसंच लागत होतं। तर नक्की एकदा करून पहा तुम्ही पण। आता मी रवीने छान असं फेटून घेत आहे आणि मुगाची डाळ टाकली, त्यामुळे खूप चविष्ट आणि घट्ट दाटसर आपलं वरण होणार आहे। तर मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे पूर्ण वरण। आता आपल्याला ह्याच्यावरती छान असा तडका द्यायचा आहे। आता इकडं मी ठेवलेलं आहे गॅसवरती पातेलं, त्यात टाकायचं आहे जरा जास्तीच आपल्याला तेल टाकायचं आहे। फोडणी मस्त आपली अशी कडकडीत द्यायची आहे जिरं मोहरीची। आता आपलं तेल पण तापलेलं आहे, त्यात टाकायचे आहे आपल्याला भरपूर सारे जिरे। दाल तडक्यासारखा तडका द्यायचा आहे आपल्याला। छान असे जिरं फुटलेले आहे, त्यात टाकलेला आहे लसूण पण असा आबडधोबड ठेचलेला आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर सोबतच टाकायची आहे।
2 मिरच्या टाकलेल्या आहेत. मस्त आपल्याला हे सगळं तळू द्यायचं आहे. छान असं फोडणी मस्त कडकडीत द्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता हे सगळं तळून झालेलं आहे. आता त्यात टाकलेलं आहे कोथिंबीर. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. छान अशी कडकडीत फोडणी झालेली आहे. त्यात टाकलेली आहे थोडीशी कस्तुरी मेथी. हिने खूप छान टेस्ट आपल्या वरणाला येणार आहे. तर बघू शकता आता वरणामध्ये सारी फोडणी टाकून घ्यायची आहे. मस्त आपलं एकदम कडकडीत आणि एकदम भारी वरण झालेलं आहे, टेस्टी. चला तुम्ही पण एकदा नक्की असं बनवून पहा. वरण आणि भात तुम्हाला जरी नाही आवडली पालक तरी ते आवडीनं खातील. चला मस्त असं बनवून झालेलं आहे रात्रीचं जेवण. तर आता आम्ही घेत आहोत जेवायला, वाढून घेणार आहे. मस्त असं याच्यासोबत वरण भात, पापड, लोणचं, सलाद तुम्ही असं घेऊन खाऊ शकता. मस्त असा हलका फुलका आहार. चला मग जाता तेवढं एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त असे त्यात शेंगदाणे पण टाकलेले आहे, शिजते वेळेस डाळ, त्यामुळे खूप मस्त असे दाताला क्रिस्पी लागतात शेंगदाणे खाते वेळेस. बघू शकता हॉटेलसारखा दाल तडका आपल्या घरच्या घरी बनवलेला आहे. सोबतच कांदा घेतलेला आहे. तर मस्त असं रात्रीचं टेस्टी जेवण तयार झालेलं आहे. चला मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि नक्की तुम्ही एकदा हे असं पालकाचं वरण आणि भात बनवून पहा. चला पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता आम्ही घेतो सगळे जेवण करून. वरण मस्त टेस्टी वरण भात असा मस्त सुगंध सुटलेला आहे वरणाचा. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा. चला मग जेवण करून घेणार आहोत.